देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा, वदनी तुझे मंगल नाम, हृदयी अखंडित प्रेम, नामा मने केशवराजा, केला नेम चालवी माझा, चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा, विठला विठला विठ्ठल 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 देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा. कीर्तना करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्री संत नामदेव महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग. या अभंगाच्या माध्यमातून नामदेव महाराजांनी देवाकडे एक विशेषत्वाने विशेष अशी मागणी मागितलेली आहे. मागणी मागण्याकरता अधिकार लागतो, हे काही वेगळं सांगण्याचं कारण नाही. ज्याची सेवा आहे त्याला मेवा आहे, ज्याची सेवाच नाही त्याला मेवा कधी मिळू शकत नाही. तुकोबारायांनी या विषयावर काही सिद्धांत अभंग गाथ्यामध्ये मांडलेले आहेत बरं का. त्याकरता लोक व्यवहारातलं एक छोटंसं उदाहरण दिलेलं आहे, समजेल असं तुम्हाला. चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन. नोकरी आहे तर काय आहे, पगार आहे. आणि वारकरी संप्रदायाचा विशेष असा सिद्धांत जर आपण पाहिला तर वारकरी संप्रदायामध्ये सर्वात महत्त्व कशाला असेल तर ते सेवेला आहे. आणि म्हणून काही अभंगामधून अशा प्रकारचं चिंतन आपण पाहिलेलं आहे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे संत सेवा हीची देवा उत्तम. वेगवेगळे प्रमाण आहेत, अभंग आहे. आणि म्हणून देवाकडे मागणी मागायची आहे. मी तर नेहमी सांगत असतो बरं का, माणसाने माणसापाशी मागण्यापेक्षा बरोबर आहे ना, देवाकडे मागावं, संताकडे मागावं. मनुष्य मनुष्याला काय देणार आहे, बरोबर आहे ना, काय देणार आहे. हेही अज्ञानी आणि तेही अज्ञानी, यालाही काही कळत नाही त्यालाही काही कळत नाही, नाही जमत ते बरं का. आणि म्हणून जीवनामध्ये आनंद प्राप्त करायचा असेल तर ज्याच्याकडे आनंद आहे त्याच्याकडे गेलं पाहिजे. आपल्याला सुख पाहिजे असेल तर ज्याच्याकडे सुख आहे त्याच्याकडे गेलं पाहिजे. अर्थात आनंद देणारा देव आहे. आनंदाद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगी याचे. सुख देणारा देव आहे बरं का. म्हणून सुखासाठी कुठे जायचे, देवाकडे जायचे. निश्चितच प्रमाण तुम्हाला माहिती आहेत. हो, कितीतरी प्रमाणापैकी तुमच्या पाठातलं प्रमाण सांगतो. नुसतं सुख नाही, देवाकडे सुखाचा आगर असा असणारा भगवान परमात्मा आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. कुणाकडे गेलं पाहिजे हे कळलं पाहिजे. हो, कुणाची संगत केली पाहिजे हे कळलं पाहिजे. कोणाच्या संगतीत काय प्राप्त करायला पाहिजे हेही कळलं पाहिजे. सगळं कळणंच आहे, सगळे मुद्देच आहे, बरोबर आहे ना. काहींना संगत कोणाची करायची हे कळतं, पण त्या संगतीत प्राप्त काय करून घ्यायचं हे कळत नाही, बरोबर आहे ना. देवाकडे जाणारे भौतिक मंडळी आहे, पण देवाकडे गेल्यानंतर काय प्राप्त करून घ्यायचं हे कळत नाही. म्हणून देवाकडे जाऊन सुद्धा संसाराचं रडगाणं गातात, बरोबर आहे. देवाकडे काही जाणारी मंडळी देवाला म्हणतात, देवा मला पोर होऊ दे. आता पोर होण्याचा आणि देवाचा काय संबंध आहे, काही कळते का नाही. ते स्पष्ट बोलतो मी. मुलगा होण्याचा आणि देवाचा काय संबंध आहे, लग्न, कळते का नाही.
काय अनुभव? बरं, काही संबंध नाही ना. मी प्रमाणाने सांगेल तुम्हाला. 900 कन्या पुत्र होती, तरी का करणे लागे पती नवराच केला नाही तर देव काय कपाळ करी. कळलं पाहिजे. हो, संसार कसा करायचा हे कळलं पाहिजे, परमार्थ कसा करायचा हेही कळलं पाहिजे, आत्तापर्यंत आपलं आयुष्य कसं गेलं हे कळलं पाहिजे, आणि पुढे कसं गेलं पाहिजे हेही कळलं पाहिजे. सगळं कळणंच आहे. आणि म्हणून बरं का, देवाकडे जायचं आहे. हा, देवाकडे कशा करता जायचे? ठीक आहे, देवाकडे मागण्याकरता गेलं पाहिजे. हा, माझं तर असं मत आहे, मी स्पष्ट बोलतो, नीट ऐका. हा, देवाकडे जायचं देवाच करता, देवाकडे देवा करताच जायचं, देवाकडे जाऊन काही मागायचं नाही. पण बहुतेक मंडळी देवाकडे गेल्यानंतर मागणारीच आहे. देवा मला सुखी ठेव म्हणतो ना आपण, नाही का? हा, कशा करता देवाला मागायचंय? काय संबंध आहे देवाकडे मागण्याचा? आपण कर्म चुकायचं आणि देवाकडे मागायचं, काय संबंध काय देवाकडे मागण्याचा? हो, आणि मागितलं तर काय मागितलं पाहिजे हा पुढचा विषय. कशा करता देवाला त्रास द्यायचा? हो हो, तुकाराम महाराजांनी देवाकडे कधीच काही मागितलं नाही मागितलं कधी. एक स्त्री अन्न करता गेली तुकोबरायांची बरं दुष्काळामध्ये. हो, तरी नाही मागितलं, काहीच नाही मागितलं. दुष्काळामध्ये होतं नव्हतं ते सगळं गेलं, पण कधी काही मागितलं नाही. आणि एक लक्षात घ्या, जो मागतो, येते का लक्षात, जो मागतो ना त्याला किंमत नाही व्यवहारामध्ये. आणि आता तर सगळे मागणारेच आहेत. हां, मागायचं नाही देवाकडे. हां, काय आपल्या प्रारब्धवशात काय व्हायचं ते होईल. देवाला कोणता भक्त आवडतो? असं, देवाला कोणता भक्त आवडतो? जो मागत नाही तो देवाला आवडतो. भाऊ बहिणीच्या हिश्श्यामध्ये जी बहीण मागत नाही ती बहीण भावाला प्रिय असते. हे तर खरं आहे का नाही? हां, जी मागत नाही ती भावाला प्रिय आहे. व्यवहारामध्ये मागणाऱ्याला किंमत नाही, तसं परमार्थामध्ये सुद्धा मागणाऱ्याला काहीच किंमत नाही. आणि जर असा प्रसंग आलाच मागायचं, तर काय मागायचं हे कळलं पाहिजे. ती मागण्याकरता सेवा पाहिजे. लई सिद्धांत मी तुम्हाला सांगणार आहे नियोजित वेळेमध्ये. हो, नामदेव महाराजांचा अधिकार, नामदेव महाराजांची योग्यता फार मोठी होती. हो, भक्तीचा प्रवाह रक्तात होता. माझी भाषा लक्षात घ्या, काही गोष्टी या रक्तातच लागतात. बरोबर आहे ना? क्षत्रियाचा क्षत्रिय वृत्ती ही रक्तातच असते. भजन हे एखाद्याच्या रक्तातच असतं. सेवा ही एखाद्याच्या रक्तातच असते. नामदेव महाराजांच्या रक्तातच भक्तीचा प्रवाह कसा हे समजण्याकरता कैक उदाहरणापैकी एकच उदाहरण मी तुमच्या पुढे मांडतो. हो, बालवयामध्ये जे वय खेळण्या बागडण्याचं असतं, काही 3-4 वर्षाचं वय असेल, बालवयामध्ये वडिलांना काही अडचण आली, म्हणले महाराज आज तुम्ही जा आणि देवाला काय दाखवा? नैवेद्य दाखवा. ठीक आहे म्हणले, काही हरकत नाही. वडिलांची आज्ञा म्हणून नामदेव महाराज नैवेद्याचं ताट घेऊन, हो, काय साजरं गोजरं रूप होतं नामदेव महाराजांचं. हां, 4-5 वर्षाची बालवय अवस्था. आणि त्या वयामध्ये बरं का, सोवळं घातलेलं, गळ्यामध्ये जानवं, पुन्हा शेंडी, गंध, तुळशीच्या माळा, चांदीच्या ताटामध्ये देवाचा नैवेद्य घेऊन निघालेले कोण? नामदेव महाराज. हो, बरं का, विठाला विठाला.
फार गोड स्वरूप आहे नामदेव महाराजांचं. ते मी सांगतोय तुम्हाला, जरा नीट ऐका. हो, अगदी हे असलं बालवय नाही, त्यांचा दोष नाही, तो दोष दुसरीकडे जातो. हां, अगदी नैवेद्याचं ताट घेऊन सगळं अगदी देवापुढे गेले. आणि हा घडलेला इतिहास आहे, हे काही अशी गोष्ट नाही. नामदेव महाराज पांडुरंगापुढे नैवेद्याचं ताट घेऊन असे बसलेले, तुम्हाला माहिती आहे बरं का. आता पंढरपूरला तुम्ही आम्ही जातो, देव कुठं आहे? कमीत कमी आपल्या कमरेच्या वर देव पाहिला का नाही? ठीक आहे, कल्पना करा नामदेव महाराज, कशी मूर्ती नामदेव महाराजांची, देव वगैरे. आता ते नैवेद्य ताट देवापुढे ठेवलं आणि पाणी फिरवलं, वदनी कवळ घेता. हो, जेव्हा म्हणले देवा. आता कोण बोलतायत? नामदेव महाराज बोलतायत. हो, देव काही जेवेना आणि देव जेवतो, कळते का काही? देव जेवतो हे नामदेव महाराजांना माहीत होतं, पण तुम्हा आम्हाला माहीत नव्हतं. येते ना लक्षात? देव जेवतो अनुभव नव्हता नामदेव महाराजांना अगोदर. माझी भाषा लक्षात घ्या. पण आपले वडील नैवेद्य दाखवायला येतात, देवाला जीव घालतात, मग आपल्या हातून जेव्हा म्हणले देवा, पण देव काही जेवे ना. आता नामदेव महाराज होते ते बरं. हो, म्हणले देवा जेवावंच लागन, नाही जेवला तर इथं मी तुझ्या पायावर डोकं आपटील. आपण त्या पद्धतीने देवाला नैवेद्य दाखवित नाही, म्हणून देव आपल्या हातून नैवेद्य खात नाही. त्यातून मी तुम्हाला एक सांगतो. हो, एखादा म्हणेल आमच्या हातून देव नैवेद्य खाईल का? खाईल की, कोण नाही म्हणतं, खाईल ना देव नैवेद्य, पण त्या पद्धतीने नैवेद्य दाखवला तर. हो, का नाही खाणार? ही घटना जी घडलेली आहे ती काही कृतत्रित द्वापार युगातली नाही महाराज, ही कलियुगात मध्ये घडलेली घटना आहे. हो, त्या ताटामध्ये काही पदार्थ असतील, भाजी असेल, पोळी असेल, भात असेल, वरण असेल. म्हणले देवा जेवायचं नसल तर नका जेवू, पण कमीत कमी दूध तरी प्याव. दूध पिवो मोरे गोविंद लाला, दूध पिवो मोरे गोविंद लाला. टाळ दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिवो मोरे गोविंद लाला. हा, दूध पिवो मोरे गोविंद लाला. हा, दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिओ मोरे गोविंद लाला. काला बछड़ा कपिला गाई, काला. भुक्की वाजवा की जरा, त्रास होतो काय? काला बछड़ा काला बछड़ा काला. असं आगा आगा. टाळी 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 वाजवा, बघू जमतंय का? हा, काला. हा,
पिओ मोरे गोविंद लाला, हा दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिओ. असं बरोबर आहे का? बरं वाटतंय का नाही? याच्यात एखाद्याला राग येत असेल तर मग त्याला मी काय करू शकत नाही. तसं नाही होणार. हो, दूध पिओ. हो बरं का, देव खातोय, देव खात नाही असं नाही, पण आपण त्या पद्धतीने देवाला देत नाही. बघायचे असे नामदेव महाराज. मी काय सांगत होतो तुम्हाला, रक्तातच काही गोष्टी लागतात ना बरं का. हे रक्तातच लागतात. हा नंतर मग त्याला काय म्हणतात, हाणून मारून. हा तुम्ही म्हणा उगाच आपलं. त्याच्याकरताही विष्णुपंत महाराज अभंग आहे. हो, आठवणी वेटोनी बांधिला मुंडा असा, फिरत असे मैसा जनामध्ये. हो, आणि म्हणून असे नामदेव महाराज. आणि एक सांगतो तुम्हाला, वारकरी संप्रदायामध्ये सर्वात जास्त महत्त्व कशाला असेल तर ते भक्तीला आहे. हो, यदा कदाचित योग यज्ञ जपतपादी साधना करून देव प्राप्त होईल का न होईल हे सांगता येत नाही, पण भक्तीने देव प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. थोर प्रेमाचा भुकेला असे नामदेव महाराज. कैक अवतार नामदेव महाराजांचे आहेत, ते चरित्र आहे. भक्ती करणारे नामदेव महाराज, परमार्थ करणारे नामदेव महाराज, अभंग करणारे नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराजांच्या सहवासामधले नामदेव महाराज, देवाशी संवाद साधणारे नामदेव महाराज. कळते का? थोड्या थोड्या शब्दात सांगतोय. हा, देवाशी संवाद साधणारे नामदेव महाराज. एकदा संवाद झाला देवाचा आणि नामदेव महाराजांचा. देव म्हटले नामदेव महाराजांना, म्हणले महाराज कंटाळा आला उभं राहून, युगे 28 विटेवर उभा उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी. बोला उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी, भाविकासाठी, भाविकासाठी उभा भाविकासाठी, भाविकासाठी, भाविकासाठी. उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी. विठू कैवल्याचा गाभा. बोला कैवल्याचा गाभा, आय विठू कैवल्याचा गाभा. कैवल्याचा भाविकासाठी, उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी. असं उभा आहे देव. उभा कोणासाठी? भाविकासाठी उभा. मी कशा करता बोलतोय? हे नामदेव महाराजांचा विषय चाललेला आहे. म्हणले देवा इतके युग उभा आहेस, आतापर्यंत उभा आहे, काही विश्रांतीची गरज आहे का? बरं का, आता देवाचा आणि नामदेव महाराजांचा संवाद आहे. म्हणजे विश्रांती घ्यावं वाटते, पण कुठे घेऊ? माझा प्रश्न लक्षात घ्या. तुम्हालाही सांगतोय मी, विश्रांती घ्यायची पण कुठे घ्यायची? कुठं आहे का तुम्हाला विश्रांती? कुठं आहे विश्रांती? असती तर कमी वयात काळ्याचे पांढरे. विश्रांती असती
तर विविध प्रकारचे रोग झाले. कुठे विश्रांती? देवाचं जाऊ द्या हो, तुमचं आमचंही लक्षात घ्या. कुठे विश्रांती? गुरुजी आहे का विश्रांती? आता तर धावपळ चालली, ज्याला काही कळत नाही ती असं पुढे चाललंय. माझ्याकडे लक्ष ठेवा. आता काय ठेवायचं लक्ष? बरोबर आहे. कुठेही विश्रांती, कशासाठी मरमर चालली हेच मला सुनील महाराज समजनाव. अगदी स्पष्ट बोलतो. आता इथं काही मला बंधन नाही, बरोबर. कशासाठी म्हणले, जरा तुम्हाला काय अडचण असेल तर सांगा. अरे तुला काय अडचण आहे तेच सांग, तू काय आमची अडचण दूर करणार? तुझा सातबारा नीट नाही ना आमचा काय करतो तो? बरोबर आहे ना गुरुजी? आता लई चाललंय सगळीकडे, आमच्या हात नमस्कार करतात. हो, मला म्हणले महाराज लक्ष राहू दे. आता काय लक्ष ठेवू याच्यावर लक्ष ठेवू पोलीस थकले. आता मी काय कुठे विश्रांती हो? विनोदाचा भाग सोडा. हो, आपल्याला विश्रांती पाहिजे. आणि कोणती विश्रांती पाहिजे? शारीरिक विश्रांती नको. शारीरिक विश्रांती नसली तरी चालेल, कारण शरीराला श्रम पडले तर आरोग्य चांगलं राहतं. माझा मुद्दा लक्षात घ्या. शारीरिक विश्रांती नसली तरी चालेल, पण आज जी गरज आहे प्रत्येकाला, इथून तिथून गरिबापासून श्रीमंतापर्यंत, हो सगळ्याला विश्रांतीची गरज आहे. कोणत्या विश्रांतीची? मानसिक विश्रांतीची. हो, आणि मानसिक विश्रांती फक्त देवाच्याच दरबारात मिळते आपल्याला. बरोबर आहे ना? पांडुरंगाकडे गेल्यानंतरच मानसिक विश्रांती आहे, इतरत्र कुठेही मानसिक विश्रांती नाही. आणि म्हणून बरं का, हो, नामदेव महाराज आपला विषय चाललेला आहे. बरं, काय भक्ती होती नामदेव महाराजांची, त्या भक्तीचं काय वर्णन करायचे. आणि एक लक्षात घ्या, काय कळू द्यात नाही तर काही नका कळू द्यात. काय कळून घ्यायचे? देवाकडे गेलं पाहिजे हे कळलं बाद झालं. मुलाला एवढं कळलं पाहिजे, लहान मुलाला, आणि कळतं ते त्याला. दोन्ही भाषा सांगतो. लहान मुलाला एवढं कळलं पाहिजे की दिवसभर कुठेही फिरलो तरी संध्याकाळी आईशिवाय पर्याय नाही. बरोबर आहे ना? बघा नाही, लहान मुलं आता खेळत आहेत, याच्याकडं बसतील, त्याच्याकडं बसतील, याच्या गाडीवर जातील, त्याच्या गाडीवर जातील, पण संध्याकाळी ने बरं त्याला म्हणावं, राहते का तुझ्याकडं? राहील का महाराज? राहील नाही ना. त्या लहान बाळाला विश्रांती, समाधान, आनंद फक्त आईच्या कुशीत आहे. कसं आपल्याला आनंद फक्त भगवंताच्या जवळ आहे, बाकी कुठेही नाही. याची उमज, याची समज नामदेव महाराजांना होती. आणि म्हणून अखंड भक्ती करणारे पंढरपूरला नामदेव महाराज, हो, आयुष्यभर परमार्थ केला. त्यांचं लई मोठं चरित्र आहे. या अभंगाची भूमिका सांगतो मी तुम्हाला. हा अभंग नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये कोणत्या काळामध्ये नामदेव महाराजांनी केला त्याच्याकरता मी हे तुम्हाला सांगतोय, बरं का. ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रामध्ये नामदेव महाराजांचा संबंध आहे. एक कीर्तनामध्ये नामदेव महाराजांचा संबंध आहे. दोन तीन मुद्दे फक्त मी सांगणार आहे तुम्हाला. कीर्तन करणारे कोण? नामदेव महाराज. हो, कीर्तनाचे आद्य प्रवर्तक जर कोण असतील तर श्री संत नामदेव महाराज. सांगतो मी तुम्हाला. ज्ञानेश्वर महाराज, भक्ती नामदेव महाराज, विरक्ती जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, गुरुनिष्ठा निळोबाराय. नामदेव महाराज, नावच कसं आहे सांगतो मी तुम्हाला. येते का लक्षात? काय नाव आहे? हां, असं तुमचं तुम्हाला समजून द्यायचं मला. हां, आणि यालाच कीर्तन म्हणतात. नाम, हा देव, नामाने देवाची प्राप्ती करून देणारे नामदेव, असा या अर्थ घ्या. हा, अजून एक तुम्हाला मी प्रमाण सांगतो बरं. नामाची आवडी तोची जाना देव, नामाची आवडी तोची जाना देव. नामदेव आणि देव मधी फक्त एकच शब्द आहे. कोणता शब्द आहे? नाम. नामदेव हा एक शब्द आहे आणि देव हा एक शब्द आहे.
नामदेव आणि देवामध्ये कोणता शब्द आहे? नाम. आणि म्हणून आपण नामस्मरण करायचे. विठाला विठाला. हा, हा, हा. असे नामदेव महाराज. आणि सर्व संतांमध्ये, सर्व संत चरित्रामध्ये सर्वात जास्त आयु मर्यादा जर कोणत्या संतांना होती तर ती नामदेव महाराजांना. ना बरं का. हां. आणि म्हणून इथून तिथून अवतार घेतल्यापासून शेवटपर्यंत. आणि काय विशेषता आहे बघा ना. एवढी भक्ती करून पांडुरंगाचे प्राण सखे नामदेव महाराज. एखाद्याने जागा कुठं मागितली असती? शेवट जागा कुठे मागितली असती? हृदयात मागितली असती, जवळ मागितली असती. कुठं मागितली हो जागा? हां, पायरी जवळ. आजही आपल्याला त्या पायरीचं दर्शन घेऊनच पुढे जावं लागतं. मी हे का सांगतोय तुम्हाला हे लक्षात घ्या बरं. एवढी भक्ती करून, एवढी सेवा असून, एवढं नामस्मरण करून जागा कुठे मागतायत? पायरीपाशी. आणि आपलं काहीच नसताना आपण कुठे जागा मागतोय? अवघड आहे. काहीच नाही तरी आपल्याला विशेष जागा पाहिजे, विशेष स्थान पाहिजे. म्हणून संत ते संत एवढं सांगून पुढे चलतो. आणि मग असे नामदेव महाराज संपूर्ण जीवन चरित्र त्यांचं. आणि शेवट आयुष्याच्या रोज पांडुरंगाशी संवाद साधणारे नामदेव महाराज. देव एक दिवस सहज बोलतायत नामदेव महाराजांना. म्हटले, महाराज हो, काय तुम्हाला मागायचं असेल ते मागा. हो. नामदेव महाराज म्हणले, काय मागू मी? हो. कशा करता मागू? आणि काही नाही मागणे, सुख संपत्ती राज्य चाड धणी. साकडे पडे तुझ जेणे, तुझे भक्ती विन माये बापा. संपत्ती नको, धन नको, ऐश्वर्य नको, स्वर्ग भोग नको, वैकुंठ सुद्धा नको. नको वैकुंठीचा वास. बरोबर आहे तया सुखा नाश. वैकुंठ नको. मोक्ष पाहिजे का? म्हणजे मोक्ष सुद्धा नको. आता ज्याला वैकुंठच कळत नाही त्याचा या अभंगाशी संबंध नाही. पहिली गोष्ट ही. मोक्ष नको. ज्याला मोक्ष कळत नाही त्याच्याही डोक्याबाहेरचा विषय मोक्ष. हो. मोक्ष नको, वैकुंठ नको, काहीच नको. आणि काही नाही मागणे. म्हणजे मग काहीतरी मागा. एक संत साहित्याचा सिद्धांत सांगतो. जवळजवळ सर्व संतांनी मोक्षाला बाजूला केलं, वैकुंठाला सुद्धा बाजूला केलं, आणि जन्मोजन्मी आम्हाला भक्ती घडावी या प्रकारे घेतलेली आहे. बरोबर आहे ना. घेईन मी जन्म याजसाठी देवा. त्या संबंधाची ही मागणी नामदेव महाराज मागतायत देवाकडे. देवा हो, चरण न सोडी सर्वथा. याचा अर्थ सांगतो मी तुम्हाला. चरण देवा मी तुझे सोडणार नाही. अगदी अगदी फार महत्वाचं चिंतन आहे. चरण न सोडी सर्वथा. देवा मी तुझे चरण सोडणार नाही. आता चरण न सोडण्याकरता कोणता जन्म पाहिजे? अर्थात मनुष्य जन्म. मोक्ष मिळाल्यानंतर चरण सोडण्याचा आणि धरण्याचा संबंधच नाही. तिथंच उत्तर आलं. आलं लक्षात. चरणाजवळ राहण्याकरता मुक्ती चालणार नाही. चरणाजवळ राहण्याकरता बाकीची इतर स्थानं सुद्धा चालणार नाही. चरणाजवळ राहण्याकरता, भक्ती होण्याकरता अर्थात काय पाहिजे? मनुष्य जन्म पाहिजे. हे अगदी पहिलं मी क्लिअर करतो. चरण न सोडी सर्वथा. मग ही मागणी मागत असताना बरं का, आपण ध्रुवपदाचं पूर्वचरण पाहिले. चरण न सोडी सर्वथा. नीट लक्षात घ्या बरं. बारीक चिंतन आहे आणि समजेल तुम्हाला. काही अवघड नाही. हो. चरण न सोडी सर्वथा. आता मग आता देवाच्या चरणाजवळ राहायचे आणि चरणाजवळच राहावं. मी पुन्हा पुन्हा बोलतोय. हे महाभारतातलं उदाहरण आहे. दुर्योधन आणि अर्जुन कुठे गेले? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे गेले मागणी मागण्याकरता. हां.
दुर्योधनाला काय पाहिजे होतं किंवा अर्जुनाला काय पाहिजे होतं हा भाग वेगळा आहे. पण मागणी मागताना कशा प्रकारची मागणी मागायची हे दुर्योधनाला समजलं का नाही समजलं, पण अर्जुनाला निश्चित कळलं होतं. आणि ते मागणी मागत असताना कसं जायचं कसं बसायचं, म्हणून बसणं महत्त्वाचं आहे बरं का. याला बैठक म्हणतात वारकरी संप्रदायामध्ये. हो, दुर्योधन आणि अर्जुन कुठं बसला देवाच्या, बस कळलं की तुम्हाला, मग काय अवघड आहे. अर्जुन कुठं बसला देवाच्या पायाजवळ, आणि ही रगेल जात, रगेल नाही का, ही कुठं बसली देवाच्या मस्तकाजवळ. बरोबर आहे ना, देवाच्या मस्तकाजवळ कोण बसला, दुर्योधन. बरोबर आहे का. हां, आणि पायाजवळ कोण बसला, अर्जुन. साधी गोष्ट आहे, उठल्यानंतर डोक्यापसलं दिसतं का पायापसलं दिसतं, बस झालं की मग. पण हे नाही ना कळलं कोणाला, त्या दुर्योधनाला. ज्यांनी पहिलं पाहिलंय बरं का, त्याला मागण्याचा अधिकार आहे. झालं, पुढचा विषय तुम्हाला माहिती आहे. चरणाजवळ कोण होते, अर्जुन. चरणाजवळ राहिल्याचा जो आनंद आहे किंवा त्यामध्ये जे सुख आहे ते काही विशेष आहे बरं का. हो, पत्नी पतीची सेवा करते. कशाची करते, पायाशी करते. बरोबर आहे. आपण वारकऱ्याच्या कुठं पडतो, पाया पडतो. देवाच्या कुठं पडतो, पायात पडतो ना. अनन्य साधारण असं विशेष महत्त्व काय आहे, पायाला आहे. माता भगिनी संत घरी आल्यानंतर, महाराज घरी आल्यानंतर, वारकरी घरी आल्यानंतर पायाची काय करतात, पूजा करतात. याला पाद्य पूजा म्हणतात. विठाला विठाला. हो, कशा करता मी हे बोलतोय, कशा पद्धतीने मागितलं पाहिजे अर्जुन बरं का. आणि म्हणून अर्जुनाने कुणाला मागितलं, हो, पहिला मागण्याचा मान हा दुर्योधनाला दिला. कारण देवाने कुणाला पाहिलं होतं पहिलं, अर्जुनाला. बरं जाऊ द्या, तो विषय लई गुतागुतीचा नको. हां, अर्जुनाने काय मागितलं, देवाला मागितलं. बरोबर आहे ना. अर्जुनाने कुणाला मागितलं, देवाला मागितलं. दुर्योधनाने कुणाला मागितलं, हे सगळं गबाळ, गबाळच म्हणू त्याला, हे गबाळच आहे सगळं. गबाळाला काय किंमत असते, आता थंडीच पडा ना, गबाळाची किंमत फक्त कुणाने सांगितलं, आपलं पेटवायचं आणि शेकायचं, त्याच्या पलीकडे फारशी किंमत नसते गबाळाला. चला, आपला विषय हा चाललेला आहे. कशा पद्धतीने मागणी मागितलेली आहे. नामदेव महाराजांनी चरण न सोडी सर्वथा. चरण याचा अर्थ पाय. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन. चरणा देख लिया तुमचे चरण, देख लिया बाग गेला सेन गेला, बाग गेला सेन गेला. आता कोठे धावे मन, चरण न सोडी सर्वथा. एकच पदावरचं चिंतन आपण पाहतोय बरं. चरण म्हणजे पाय याचा एक अर्थ, आणि शास्त्रामध्ये चरण याचा अर्थ भगवंताचं स्वरूप. दुसरा एक अर्थ आहे बरं. उपनिषदामध्ये याच्यावर बरंचसं चिंतन आहे. आता उपनिषद मी तुम्हाला सांगू शकत नाही, फक्त आपण शब्द ऐकलेला असेल. चरण याचा अर्थ काय, स्वरूप. चरण न सोडी सर्वथा. तुझ्या स्वरूपामध्ये प्राप्त झाल्यानंतर पुन्हा पुनरपी संसारा येणे नाही, असा तो सिद्धांत आहे. चरण न सोडी सर्वथा. त्याचा अजून एक अर्थ, तुझ्या स्वरूपामध्ये अखंड राहणं. कळलं का. नको वैकुंठीचा नाश, हा, नको वैकुंठ
तुझा वास आहे तया सुखानास अद्भुत हा रस कथा काळी नामाचा असं असणारं स्वरूप. चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. पण हे सर्व होण्याकरता शरीर पाहिजे, अर्थात मनुष्य देह पाहिजे. आणि मनुष्य देह म्हटल्यानंतर शरीर म्हटल्यानंतर शरीराचे काही गुणधर्म आहेत. देह जावो अथवा राहो. देह म्हणजे काय? शरीर. तर आता हे शरीर कशाने बनलं? 2 श्लोक सांगतो 13व्या अध्यायामधले बरं का. महाभूतान्य अहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकंच पंचचेंद्रिय गोचरः इच्छा द्वेष सुखम दुःखम संगातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रम समासेन सविकारमुदारतम. किती तत्वाचं हे शरीर आहे. आपल्याला शरीराबद्दलही कळलंच पाहिजे ना. आपल्याला फक्त एवढंच कळतं नाशिवंत. पण कसा नाशिवंत देह आहे? का नामदेव महाराज म्हणतात देह जावो अथवा राहो? त्याचं उत्तर लगेच देतो, जाऊ द्या. हां, देह जाणार म्हटलं तरी जाणार आहे आणि राहणार म्हटलं तरी राहणार आहे. हां, असं जाणार आहे. हुशार झाले हो मंडळी सगळे. त्यांच्यावर सुद्धा पांडुरंगाची कृपा झाली असं म्हणायला काही हरकत नाही. हां, शरीर आहे. हां, बरोबर आहे. आता तुम्ही असे दिसता, समजा सुनील महाराज हांडे, बरोबर आहे. आता तुम्ही असे दिसता. 25 वर्षापूर्वी असे दिसत होते का? हां, असे दिसत नव्हते. उभंच राहत नव्हते. दिसायचा संबंधच नाही. खरं आहे ना? 25 वर्षापूर्वी कसे दिसत असतील हो? हां, अगदी व्यवस्थिशीर. हां, बरं आता जाऊ द्या. ही मुलं इथं बसलेली आहेत. हां, किंवा मुलगी असेल एखादी. ही मुलगी इथं आहे बसलेली. आता कशी दिसते? अगदी सुंदर, गोरी गोमटी वगैरे, बरोबर आहे. सुंदर दिसते ना. हिला 60 वर्षांनी बघा बरं. 60 वर्षांनी बघा, अशी दिसेल का? नाही ना. हा, कळलं की तुम्हाला? या देहाचं असंच आहे. याच्यामध्ये नेहमी बदल आहे. शाश्वत असं शरीरामध्ये काहीच नाही. आणि एक सांगतो तुम्हाला, ज्याच्यात बदल असतो ना ते खोटं, आणि ज्याच्यात बदल नसतो ते खरं. आता कळलं का? का पुन्हा सांगू? ज्याच्यात बदल असतो ते काय? खोटं. असं जरा साध्य जा. आपल्या भागाचं भूषण आहे, साधी गोष्ट नाही. खरंच आहे. नाही तर दुसरेच बसतात पुढं. ज्याच्यात बदल असतो, बरोबर आहे ना, ज्याच्यात बदल असतो ते खोटं आहे. आणि ज्याच्यात कधीच बदल नाही ते मात्र खरं आहे. सृष्टी निर्माण होण्याच्या अगोदरपासून म्हटलं तरी चालल, आणि सृष्टी आहे तोपर्यंत म्हटलं तरी चालल नाही. नाही, जोपर्यंत देव आहे तोपर्यंत सृष्टी आहे. त्या देवात कधीच बदल नाही. काहीच बदल नाही त्या देवात. असे आले किती? जेव्हा नवते चराचर, बरोबर आहे. तेव्हा होता देव. एक मला म्हणलं देव कुठून आला, कसा आला? अरे देव आला गेला हे बोलूच नको. देव हा पहिलाच आहे. फक्त चरित्रामध्ये वेगवेगळ्या अंगाने त्याचं चिंतन आपल्याला पाहावं लागतं. गोकुळहून देव आला. कुठे आला? पंढरपूरला आला. आणि मग तिथून पुढं पुंडलिकाच्या भावार्था गोकुळहून झाला येता. पण गोकुळातला देव कुठून आला? बरोबर आहे ना? असं. हां, असं लक्षात घ्यायचं आहे. बदल, मी हे सांगतो, बदल बदली माणसं नको. काही आज इकडं होतात आणि उद्या दल बदलू म्हणतात त्याला. दल बदली माणसाच्या संगतीत कधीच आपल्याला सुख लाभणार नाही. बदल न होणार, बरं का, एकच तत्व आहे. ते तत्व म्हणजे परमात्म तत्व. आणि शरीराच्या संबंधाने नामदेव महाराज सांगतात देहाच्या बाबतीत देह असा आहे. आता कसा आहे मी ती काही तत्व सांगितली. आणि दुसऱ्या अंगाने या शरीराचं चिंतन जर समजून घ्यायचं म्हटलं तर या शरीराचे 3 प्रकारचे नाश आहे. एक आश्रय नाश, दुसरा
परता नाश आणि तिसरा स्वभावता नाश. आश्रय नाश कोणता आहे? आधार गेला, पडून या गेली भिंती. परता नाश का दुसऱ्याने केलेला नाश. आणि स्वभावता नाश, त्याच्या नाशाची गरज नाही. उदाहरणार्थ तुम्ही चांगले सफरचंद आणले बरं का, आणि कुठं ठेवले? फ्रीजमध्ये ठेवले. एक नंबर क्वालिटीची मार्केट यार्डवरून चांगले सफरचंद आणले, फ्रीजमध्ये ठेवले. किती दिवस राहणार? 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस. आणा तुम्ही उद्या सफरचंद आणि ठेवा 4 महिने फ्रीजमध्ये एका कोपऱ्यात. 4 महिन्यांनी पाहिल्यानंतर तसे राहतील का ते? नाही. मग कसे दिसतील? अहो दिसणारच नाही. भोरा किडे किडे पर खलास होऊन जाईल ते, नाही का? मग त्याचा नाश कुणी केलाय का? नाही ना. त्याचा नाश कसा आहे? स्वभावताच काय? नाश आहे. असं हे शरीर, असा हा देह, असं चाललंय. देह जावो. हां, मग जे जाणार आहे ते गेलं काय आणि राहिलं काय? सुखी व्हायचं असेल ना तर गेलेल्याचं टेन्शन घ्यायचं नाही. बरोबर आहे ना? माणसं म्हणतात हा गेला, जाऊ द्या. हा बोलत नाही, नका बोलू द्या. हा फोन घेत नाही, नका घेऊ द्या. हा रिप्लाय देत नाही, कळते की नाही? नका देऊ द्या. एक सांगू का तुम्हाला? एक सहज बोलतो बरं. समोरच्याचा विचार करायचा, जे समोर नाही त्याचा विचार करायचा नाही. एवढं तर लक्षात आलं पाहिजे ना. म्हणून तर सगळं भानगड आहे ना. आपण आहे त्याचा विचार करीत नाही. घरामध्ये आपली मुलं आहे त्यांचा विचार करायचा, घरामध्ये आपल्या मुली आहे त्यांचा विचार करायचा. सहज खाली होऊन बोलतो. आपल्या जवळ जे आहे त्यांचा विचार करायचा. हां, जे आपल्या जवळ नाही ते तिकडं काय करत असेल, जाऊ दे ना, मरू दे, काय पण करू दे तिकडं. हां, वारीला आपण जातोच की. वारीला विचार वारीचाच पाहिजे ना. बरोबर आहे? भजनाचा असेल, दिंडीचा असेल, काय जो असेल तो, तिकडं ती काय करते आता, काय हे काही गोष्टी सांगायला पाहिजे का? विचार फक्त कशाचा पाहिजे? आत्मा अनात्म विचार, शरीराचा विचार. नामदेव महाराज बोलतायत देह जावो. हां, जावो अथवा राहो, निश्चितच. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी. हां, अरे वा. आजा मेला, बरोबर आहे. हे का बिना आज्याचं आहे का? कोणतरी असेलच की. आप सहज बोलतो बरं. आजा नाही का आपल्याला? आहे की? याला असेल किंवा राहिला असं. पण आज्याशिवाय बाप नाही आणि बापाशिवाय आपण नाही. सरळ उत्तर. याला काय ग्रंथ पाहिजे? आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू. बरं का? भगवंताच्या भक्तीचं फल काय नाना? काही हो द्या जीवनामध्ये, बुद्धी स्थिर ठेवायची. काही हो द्या. आणि मी नुसतं बोलत नाही, मी स्वतः ते अनुभवून तुम्हाला सांगतोय. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बरं जाऊ द्या. गीता तर तुम्ही अभ्यासतात ना सगळे. गीता तुम्हाला माहिती आहे. गीतेचा काय सिद्धांत आहे? जो हुआ वो अच्छे के लिए हुआ, जो हो रहा है वो भी अच्छे के लिए हो रहा है, और जो होगा वो भी अच्छे के लिए होगा. फिर टेंशन काय को लेने का? बरं का? ही गंमत नाही, हेच तत्वज्ञान आहे. दुसरं काय बघायचं आहे? देह जावो अथवा राहो. पण एक लक्षात, देवा नामदेव महाराज देवाशी बोलतायत. पांडुरंगी दृढ भावो. देवा तुझ्या ठिकाणी आमचा भाव असा दृढ राहू दे. दृढ भाव हा शब्द साईनाथ महाराज लक्षात. दृढ असा डळमळीत भाव नको, असा पक्का पाहिजे भाव. हल्ला नाही पाहिजे भाव. कुठपर्यंत नाही हल्ला पाहिजे भाव. देह गेला काय आणि राहिला काय, पण भाव मात्र काय पाहिजे? जसाच्या तसा पाहिजे. कुणाच्या ठिकाणी? पांडुरंगी दृढ भावो. दृढ भाव
पांडुरंगाच्या ठिकाणी ठेवायचा आहे. नामदेव महाराज या प्रकारची मागणी मागतात. पांडुरंगी दृढ भावो, आणि भावच पाहिजे, दुसरं काय. भाविविन देव न कळे निसंदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे. भावाला महत्व आहे. या संबंधीचं पुष्कळचं चिंतन आहे. नामदेव महाराज सांगतात पांडुरंगी दृढ भावो, दृढ भाव देवा तुझ्या ठिकाणी राहू दे. बरं का, ही एक प्रकारची काय आहे मागणी आहे. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. हा, आणि हे देवा, हे कशा करता भाव पाहिजे, कशा करता भक्ती पाहिजे, कशा करता हे सगळं पाहिजे. केवळ तुझ्या चरणाजवळ राहण्याकरता. ते चरण मी केव्हाही सोडणार नाही, असा संवाद नामदेव महाराज देवाशी करीत असताना कसं बोलतायत बघा. शपथ घेत आहेत. आन तुझी, हा शब्द आहे तिथं. आन तुझी पंढरीनाथा. आन म्हणजे काय, शपथ. अजून अनेक ठिकाणी असा शब्द प्रयोग आहे. तुझी आन वाही नगा देवराया, बहु आवडसी जीवा पासोनिया. आन म्हणजे शपथ. पुष्कळ सांगेल मी तुम्हाला. शपथ केव्हा घ्यायची, बरोबर आहे. ज्या वेळेस समोरच्याला आपल्याला एक प्रकारचा असा विश्वास द्यायचा असतो, त्यावेळेस काय घ्यावी लागते, शपथ घ्यावी लागते. देवा शपथ खरं सांगेल, नाही का. कोर्टामध्ये शपथ घेतली जाते. तुझी शपथ, मी खोटं बोलत नाही. बोलताना आपण एकमेकाला बोलतो ना. शपथीचा अर्थ लक्षात घ्या बरं का. आन म्हणजे काय, शपथ. शपथ घ्यायची नाही, आणि घेतली तर ती मोडायची नाही. मोडली तर काय होतं, ज्याची शपथ घेतली जाते तो मरतो, असं म्हटलेलं आहे. म्हणून आपली कोण शपथ घ्यायला लागली ना, त्याचे एक कानठळीत द्या. आपण कायला मारायचे, घे की कुणाची तुला घ्यायची त्याची. सहज बोलतो, येत आहे थोडंसं वेगळं आहे. इथं खरंच आहे ना. नामदेव महाराजांनी शपथ कोणाची घेतली, आईची नाही, बापाची नाही. कोणाची घेतली, देवाची घेतली बरं का. आणि देवाची शपथ घ्यायला खूप मोठी ताकद लागते. आन तुझी पंढरी नाथा. देवा तुझी शपथ चरण न सोडी सर्वथा. बरं, हे करायचं तरी कशासाठी. अतिशय गोड चिंतन अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. वदनी तुझे
हृदयी तुझे मंगलनाम. कुठे नाम पाहिजे? हृदयात. बस कळलं की तुम्हाला. मुखात तर पाहिजेच पाहिजे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पण त्याचं परिवर्तन कुठे झालं पाहिजे? हृदयापर्यंत ते गेलं पाहिजे. हृदयी तुझे मंगलनाम. देवा तुझं नाम काय? मंगलवाचक आहे, ते हृदयामध्ये अखंड राहावं. हृदयी तुझे मंगलनाम. हृदयी अखंडित प्रेम. कसं? अखंडित प्रेम हृदयामध्ये. हृदयामध्ये याचा अर्थ अंतःकरणामध्ये, त्याचा लक्षार्थ घ्यायचा आहे. आणि अंतःकरणात प्रेमाची जागा ही अंतःकरणच आहे. व्यवहारामध्ये कोण कोणाला काय देईल, कोण कोणाला काय देईल, कोण कोणाला काय देईल, पण आपल्या अंतःकरणात जागा कोण कोणाला देत नाही. माझा मुद्दा लक्षात घ्या. बरोबर आहे ना? इथं जागा जो देतो तो आपला. व्यवहारामध्ये देईल का कुणी इथं जागा? खरं बोलायचं नाही देणार कुणी. आणि दिलं तर मग ते लई असा एखादा कुणी लाखात एक. कोणी पैसा देईल, कोणी घर देईल, कोणी काय काय वाटेल ते देईल. इथं कोण जागा देणार आहे? अहो आपली आपल्याला जागा देईल का नाही सांगता येत नाही. कळते की नाही काही? का चुकतंय काही? देईल जागा बघा, दिली तर वरून वरून वेगळं. इथं जागा नाही, नाही देणार. अनुभव नाही देणार. बरोबर, नाही देणार. पण अनुभव बरोबर आहे तुमचं, काही चूक, घाबरू नका. कोण देतो इथं जागा? इथं जर जागा दिली असती तर ज्यांनी इथं जागा दिली ते आपल्याबरोबर त्यांनी सरणात उडी टाकली असती. नाही देत कोणी जागा. निश्चितच देवाला जे द्यायचे ते अंतःकरण द्यायचे, देवाला जे द्यायचे ते मन द्यायचे. तू मन मीची करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. मन द्यायचे देवाला. हृदयी अखंडित प्रेम. प्रेमाची जागा ही हृदय आहे, अंतःकरण आहे. कृतीतून प्रेम दिसत नाही. कुठे दिसतंय? म्हणून तर महाराज असं म्हटलेलं आहे, तुका म्हणे नको वरपंग देवा, घेई माझी सेवा. वा, काय पाठांतर आहे महाराजांचं. त्यांच्याकरता टाळ्या वाजवू आपण. म्हणजे स्तुती नाही बरं का, सांगणारे पाहिजेत. आणि मला तर आवडतात सांगणारे. बरोबर आहे ना? चला सांगतो तुम्हाला प्रेमाचा अर्थ. अजून आहे वेळ थोडीशी. प्रेमाची जागा काय? हृदय, अंतःकरण. तपासा बरं प्रत्येकाने आपापला अंतःकरण. तुमच्या अंतःकरणात काय आहे खरं सांगा बरं. हे आता नका सांगू, आम्हालाही नका सांगू, तुमच्याच घरात सांगा बरं. तुमच्या घरात सांगा आपापलं. तुम्ही सांगा आपल्या आपली. तुम्ही सांगा आपलीला आणि तुम्ही सांगा आपल्याला. नका सांगू, त्यांना सांगा. मी सहज सांगतो तुम्हाला बरं का. आता थोडंसं उरकायचं आहे आपल्याला बरं का. असा एक कॅमेरा निघायला पाहिजे की तो कॅमेरा, त्या कॅमेऱ्यात एखाद्याला पाहिल्यानंतर त्याच्या मनात काय हे कळायला पाहिजे. आणि तो कॅमेरा माझ्याकडं पाहिजे. बरोबर आहे? असं व्हायला पाहिजे हो. निलेश महाराज बाजीराव नाही का, असा कॅमेरा पाहिजे. हे कुठं जाते, काय करते, काय घर तसा निघाला नाही बरं. तसा कॅमेरा निघाव मी म्हणतो. जेवढे कीर्तनाला उभे राहिले त्यांच्या मनात काय चाललंय असं कॅमेऱ्यात कळायला पाहिजे. आणि ज्यांच्या मनात काय चाललंय त्यांना इथून हाकलून द्यायचं. कोण अवघड आहे फार. भगवंताची कृपा आहे आपल्यावर. तसं काही होत नाही गुरुजी. अजून मी नामदेव महाराजांचं सांगितलं, देवाने नैवेद्य खाल्ला असता तर बहुतेक लोक देवाला नैवेद्य दाखवायला गेले बहुतेक बरं का. प्रेमाबद्दल मी लई सांगेन तुम्हाला. हो, खूप अध्यात्मातलंही सांगेल आणि व्यवहारातलंही सांगेल. कुठे प्रेम आहे, काय प्रेमाची परिभाषा आहे सांगतो मी तुम्हाला. आता त्याचं एक अंग सांगतो. जी प्रेमाची व्यक्ती आहे त्याच्या जीवनामध्ये काही दुःख झालं तर डोळ्यात काय येतं? पाणी येतं. एवढं तर खरं आहे ना.
मग डोळ्यात पाणी आलं म्हणजे प्रेम आहे का? आहे, नाही असं नाही. पण जिथं बोलता सुद्धा येत नाही, रडणं तर लांबच आहे, त्याचं नाव काय आहे? प्रेम आहे. हो. मुलगी सासरी आहे आणि सासरी तिला निरोप आला फोनवर, आपली आई गेली. बरं का, काय निरोप आला? आई गेली. आई गेली हे शब्द कानावर पडल्याबरोबर तो मोबाईल तसाच खाली पडतो आणि 15-20 मिनटं तिला काहीच बोलता येत नाही आणि रडता सुद्धा येत नाही. याला म्हणतात प्रेम. हो, रडलं म्हणजे प्रेम आहे असं नाही. जाऊ द्या, मी त्याचं एक छोटंसं उदाहरण दिलं सामान्यत्वाने. पण प्रेमाची जागा काय? हृदय आहे. मी फार सुंदर तुम्हाला सांगितलेलं आहे. सर्वांनाच सगळं काही देईल माणूस, पण हे अंतःकरण कोण कोणाला देत नाही. आणि हे अंतःकरण जी एखादी माता माऊली देईल पतीला, ती विश्वामध्ये पतिव्रता ठरते. कोणत्या कारणाने ठरते? अंतःकरण पतीला काय करते? समर्पित करते. आता देवाचंही तसंच आहे. ह, देवाला काय लागते? कोणते उपचार लागतात? कोणत्या प्रकारचा नैवेद्य लागतो? कुठली पूजा लागते? हा भाग आहे, नाही असं नाही. पण देवाला अर्पण करायचे, ते मन अर्पण करायचे, हृदय. आणि ती प्रेम, ती प्रेमाची जागा जर कुठे असेल तर हृदयात असते. बरं, हृदयी शब्द आहेत ना तसे, तेवढ्यापुरतं नाही, अखंडित प्रेम. काही लोक सप्त्यापर्यंत इकडं आणि सप्ताह झाला की, बरोबर आहे का नाही? काही बरं का, तसं नाही, शेवटपर्यंत. आता सप्ताह चालू आहे आपला, उद्या काल आहे, आता जवळजवळ आता आपली वेळ जवळजवळ समाप्तच होत चाललेली आहे. परवा उद्या संध्याकाळी सुद्धा या वेळेला ज्याला हरिपाठ आणि कीर्तन आठवल, समजायचं त्याच्यावर पांडुरंगाची कृपा. मला फोन करून सांगा तुम्ही नंतर. आणि उद्या या वेळेला असं वाटेल आज मी मस्त झोपणार. सहज बोललोय, बोलायला नाही पाहिजे. हृदयी अखंडित प्रेम. देवा, अखंडित प्रेम हृदयामध्ये, मुखाने मंगल तुझं नाम, तुझे चरण सोडणार नाही. पूर्वक सांगतो, देह राहिला काय आणि गेला काय, दृढ भाव तुझ्या ठिकाणी देवा आमचा आहे, असा 3 चरणाचा काय आहे हा अर्थ आहे. विठोबा रखुमाई. हा हा हा, विठोबा रखुमाई. जावो अथवा रावो, देह जावो अथवा पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो.
आन तुझी पंढरीनाथा आन तुझी पंढरीनाथा आन तुझी पंढरीनाथा आन तुझी पंढरीनाथा विठ्ठला 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 नामा म्हणे केशव राजा केला नेम चालवी माझा, या शेवटच्या चरणाचा अर्थ आपल्याला पाहायचा आहे. अतिशय महत्त्वाचं चिंतन आहे बरं का. हो, कशा पद्धतीची मागणी केलेली आहे. देवा शक्तीने करतो, होऊच शकत नाही. नक्कीच कुठे आपल्या बळे नाही मी, हां माहिती आहे तुम्हाला, आपल्या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. आपल्यावर कृपा आहे भगवंताची, पांडुरंगाची, म्हणून आपण भजन करतो. म्हणून आमच्या या शेवाळवाडीतल्या सर्व महिला आज 2 महिने होत आलेत, रोज नित्यनेमाने काय येत आहेत, काकड्याला येतात. ही शक्ती कुणाची? देवाची. देव त्यांना शक्ती देतोय, मानावंच लागेल. बरं हे समजत नसेल तर मी तुमच्या पाहण्यातलं उदाहरण सांगतो बरं का. असं 2-3 किलोमीटर कुणाला चालता येत नाही असं रोज, पण वारीच्या वाटेने 25-30 किलोमीटर वारकरी चालल्याशिवाय, बरं हे तर खरं आहे का नाही? चालण्याचा सराव केलेला असतो का? नाही. पण 25-30 किलोमीटर सगळेजण चालतात. ही ताकद कुणाची? ही माऊलींची आणि पांडुरंगाची. मग कोण चालवतंय? निश्चितच देवच. तुझी सत्तेने वेदासी बोलणे, तुझी सत्तेने वेदासी बोलणे, बोलणे तुझी सत्तेने वेदासी बोलणे, तुझी सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी सत्य बोला. सूर्याची चालणे, तुझी सूर्यासी चालणे, तुझी सत्य. सूर्याची चालणे, तुझी सत्य. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. वा, हेच कीर्तन आहे हो. काय दुसरं काय कीर्तन आहे? जिथं मन रमतं त्याचं नाव कीर्तन, आणि जिथं मन भरकटतं त्याचं नाव तमाशा. अगदी सरळ सरळ व्याख्या आहे. गोड आहे का नाही? तुझ्या सत्तेने पर्वती बैसकान संडावी, माऊलींची ओवी आहे. समुद्र रेखा नोलंडावी, हे पृथ्वीया भूते व्हावी आज्ञा माझी. भगवंताच्या सत्तेनेच हे सगळं होत असतं. गाणारा गातो, वाजवणारा वाजवतो, भजन त्याच्या शक्तीशिवाय नाही. म्हणून काही अभंगामधून अशा प्रकारची मागणी सुद्धा मागितलेली आहे. देवा तू ही आम्हाला शक्ती दे, अशा प्रकारची मागणी आहे. आपल्याला पुढे जायचं आहे. नियम चालवणारा देव आहे. या नियमाला सुद्धा अधिष्ठान, कारण ज्याचा नियम चालवायचा आहे तो देव, ज्यांना चालवायचं आहे ते संत. मग याला अधिष्ठान म्हणून देवाशिवाय तरी दुसरं काय आहे? नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा, चरणन सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकारामेश्वर, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, हा 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 ज्ञानेश्वर माऊली कुंडली कवर्धन श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, चरणन सोडी सर्वथा
आन तुझी पंढरीनाथा वदनी तुझे मंगलनाम हृदया खंडित प्रेम नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा चरणन सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा